नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांची विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून निवड व्हावी अशी मागणी आता सीमा भागातून जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांमधूनही याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. राजेश पाटील यांच्या नावाला वाढता पाठिंबा मिळताना दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजेश पाटील यांचे काही निष्ठावंत कार्यकर्ते लवकरच बारामती इथं जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. यावेळी राजेश पाटील यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून संधी द्यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचं समजतंय. कैलासवासी माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे शरद पवार यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते, हे सर्वश्रुत आहे. त्यानंतरही माजी आमदार राजेश पाटील यांनी पवार कुटुंबाशी आपले संबंध कायम जपले. विशेषतः अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर राजेश पाटील यांनी त्यांना ठाम पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज अजितदादा हयात असते तर त्यांनी राजेश पाटील यांच्या कार्याची निश्चितच दखल घेतली असती अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते. राजेश पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी आणि श्रमिक वर्गासाठी सातत्यानं काम केलं. सीमा भागातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठवला. ग्रामीण भागातील जनतेशी त्यांचा थेट संपर्क आजही कायम असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातंय. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी राजेश पाटील यांना विधान परिषदेत संधी मिळणं गरजेचं असल्याचं मत सोशल मीडियावर अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या विषयात सकारात्मक लक्ष घालून राजेश पाटील यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा समर्थकांकडून व्यक्त होते. राज्यपाल कोट्यातून त्यांची विधान परिषदेवर निवड झाल्यास सीमा भागातील प्रलंबित प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावी आवाज मिळेल, विकास कामांना गती मिळून चंदगडसह संपूर्ण सीमा भागाला न्याय मिळेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.